आपल्यासोबत अशा काही काही मोमेंट होत असतात ज्या आपण कधी कोणाला सांगू देखील शकत नाही आणि त्या कोणासोबत शेअर देखील करू शकत नाही. आज असंच काहीसं माझ्यासोबत झालेलं आणि त्यामुळेच मला रडायला देखील येत होतं. त्यामुळे मी सकाळी सकाळीच रडली होती. त्यानंतर मी सकाळी सकाळीच अंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर चालली होती माझी स्किन केअर. त्यामध्ये छान असं, कारण माझं पर्सनल असं काहीच नाही आहे. नवराच माझा आहे म्हटल्यावर त्याचं सनस्क्रीन देखील माझंच असणार आहे. म्हणून त्याचं सनस्क्रीन वगैरे लावून घेतलं आणि त्याच्यानंतर दिवसाला सुरुवात केली. छान असं सगळं झालं होतं. छान अशी सकाळची सुरुवात पण झाली होती आणि त्याच्यानंतर मी छान असं उरकून वगैरे घेतलं आणि मग मी चहा प्यायला गेले. चहा प्यायचा होता तेवढ्यात पाणी वगैरे आलेलं, म्हणून मी पहिलं पाणी भरायला ठेवलं आणि एका साईडला चहा गरम करत होते. सकाळ सकाळीच माझी कामं उरकून जातात आणि तेवढ्यामध्ये मला व्हिडिओ पण पटपट कॅप्चर करायचे असतात आणि ते काय माझ्याकडून होतच नाही. त्यामुळे आज म्हटलं थोडं थोडं कॅप्चर करून घ्यावं. सकाळीच ह्या लोकांचे डबे द्यायचे होते, त्यामुळे पटकन चपात्या वगैरे करून घेतल्या आणि एका साईडला भाकरीचं पण चाललं होतं. पहिल्या चपात्या वगैरे केल्या आणि सगळा स्वयंपाक उरकला पटपट, कारण की उन्हाच्या टायमिंगमध्ये मला काही कामं होतच नाहीत. त्यामुळे छान असं जेवण वगैरे बनवलं. एका साईडला भाकरी पण झाली होती माझी आणि एका साईडला भाजी. आणि त्याच्यानंतर हिला जायचं होतं आज कॉलेजला, त्यामुळे हिचा मेकअप वगैरे करून दिला. हिला छान अशी रेडी केली आणि तिला कॉलेजला पाठवलं. म्हणजे तिची तीच गेली. त्यानंतर मग मी घरातल्या कामांना सुरुवात केली. घरातली बाकीची कामं झाली आणि मग शेवटी राहिली होती लादी आणि मग मी ती लादी वगैरे अशी काहीशी पुसून वगैरे घेतली पटकन. कारण की नंतर मग मला खूप कंटाळा येतो आणि मला माहिती आहे नंतर माझ्याकडून कामं होत नाहीत. त्यामुळे मी पटपट कामं अशी करून घेतली. आणि भर दुपारीच आम्ही गेलो होतो आज आईस्क्रीम आणायला. आज ऊन पण खूप जास्त होतं आणि त्यानंतर संध्याकाळी अशी काहीशी तयार होऊन मी बाजारात आले होते. कॅशियरकडून पैसे घेतले आणि बाजाराला सुरुवात केली.